नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती घेतल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व पुनर्वसन विभाग यांनी 15 मार्च 2024 रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार आणि परिपत्रक जे काढलेलं आहे महसूल विभाग यांनी, आता त्यामुळे 4 प्रकारच्या जमिनी या नोंद होणार आहेत। मग त्या भलेही त्या जमिनींचा तुकडा पडलेला असो, त्या 4 गोष्टी ज्या आहेत त्या असणार आहे। जर तुम्ही शेतरस्त्यासाठी जर जमिनी खरेदी करत असाल, त्याकरता जर तुम्ही घराकरता जमीन खरेदी करत असाल किंवा घराची नोंद होण्याकरता जर ती जमीन खरेदी करत असाल तर त्या लोकांना दिलासा मिळणार आहे। त्यासोबत एखाद्या शासकीय प्रकल्पातून जर जमिनीचा तुकडा पडून ती जमीन जर शिल्लक राहत असेल तर त्या जमिनीच्या जो शेतकरी आहेत त्यांना दिलासा देण्याचा या कायद्यातून प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्यासोबतच जर आपण विहिरीसाठी जमीन जागा खरेदी करत असाल तर त्या शेतकऱ्यांना त्या जमिनीचा तुकड्याची नोंद कशा पद्धतीने करण्यात येईल या विषयाची सविस्तर माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। आपण तो व्हिडिओ जर पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत ती म्हणजे शेतरस्ता असेल, विहीर असेल, घरासाठीची जागा असेल किंवा जे विविध शासकीय प्रकल्पातून शिल्लक राहिलेली जी जमीन आहे ती तुकडेबंदीमध्ये नियमित करण्यासाठी आपण कशा पद्धतीने अर्ज करायचा, तो कोठे आणि कसा करायचा आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, आपल्या समोर हा अर्ज दिसत असेल, त्या अर्जाचं नाव आहे नमुना 12, म्हणजेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 ब मधील मार्च 14, 2024 रोजी जाहीर जे परिपत्रक करण्यात आलेले आहे त्यानुसार मुख्य नियमास जोडलेल्या नमुना 11 नंतर पुढील नमुना जादा दाखल करण्यात येईल। म्हणजे हा नमुना 12 वरती आपल्याला जी काही जमीन नियमाकुल करायची आहे त्या जमिनीचे डिटेल्स माहिती या अर्जामध्ये आपल्याला भरायची आहे आणि हा अर्ज जिल्हाधिकारी यांच्या नावाने करायचा आहे। तर आपल्याला सुरुवातीचीच ओळ दिसत असेल ती म्हणजे विहिरीसाठी किंवा शेतरस्त्यासाठी अथवा ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत घरकुलासाठी जमीन हस्तांतरित करण्याचा अर्ज प्रति जिल्हाधिकाऱ्यांचा पत्ता लिहायचा। त्यानंतर जो कोणी अर्जदार आहे त्याने अर्जदाराने त्याचं नाव, त्याचा संपूर्ण पत्ता, राहणार, तालुका, जिल्हा, त्यानंतर पुढील मजकूर महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत नियमांच्या नियम 27 च्या तरतुदीनुसार विहिरीसाठी, शेतरस्त्यासाठी, घरकुल योजनेअंतर्गत घरकुलासाठी जमीन विकण्यास परवानगी देण्याची विनंती करीत असून त्याबाबतचा तपशील हा खालीलप्रमाणे आहेत। मग या खालील ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आपल्याला इथे टाकायच्या आहे। जमीन विकणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता, म्हणजे आपण ज्या व्यक्तीकडनं जमीन विकत घेणार आहोत त्या व्यक्तीचे नाव आणि त्याचा संपूर्ण पत्ता, जमिनी खरेदी करणार म्हणजे आपलं नाव आणि पत्ता इथे टाकायचा आहे। जमिनीचे जे वर्णन असणार आहे ते टाकायचं आहे, 7/12 गट नंबर इत्यादी सर्व माहिती आपल्याला इथे द्यायची आहे। त्यानंतर गावाचं नाव, तालुका, जिल्हा आणि शेतीची जी गट नंबर आणि इत्यंभूत माहिती ती आपल्याला इथे भरायची आहे। त्यानंतर जर विहिरीबाबतचा जर आपला प्रस्ताव असेल, जर विहिरीबाबत आपण जागा खरेदी करत असतो त्यात इथे टिक करून इथे सर्व माहिती लिहायची। प्रस्तावित विहिरीचा व्यास, किती फुटापर्यंत खोली आपण घेणार आहोत त्याबाबतची माहिती। त्यानंतर जर शेतरस्त्याकरता जर आपण जमीन खरेदी करत असेल तर प्रस्तावित रस्त्याची लांबी, रुंदी, क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये, म्हणजे ज्या रस्त्यासाठी आपण जमीन खरेदी करत आहोत त्या रस्त्याची सर्व मापे आपल्याला इथे द्यायची आहे। त्यानंतर जर आपण ग्रामीण घरकुल योजनेखाली मंजूर घरकुलाच्या बाबतीत जर आपण जागा खरेदी करणार असलो तर त्या योजनेचा तपशील आणि त्याची जी कागदपत्र आहेत ती आपल्याला ते माहिती इथे आपल्याला भरायची आहे। सोबतच आपल्याला हा अर्ज करत असताना विहिरीसाठी जी खालील कागदपत्रे आहेत ती जोडायची। एक म्हणजे भूजल सर्वेक्षण व विकास अधिकरण यांनी दिलेले ना हरकत पत्र विहिरीसाठी,
सहधारकांचे संमतीपत्र म्हणजे ती जमीन जागा ज्यांची आहे त्यांच्याकडनं संमतीपत्र. त्यानंतर जर जमीन वर्ग 2 भोगवटाची असेल तर सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी. जर वर्ग 2ची जमीन असेल ती जर आपण खरेदी करणार असेल तर त्या सक्षम अधिकारी जे असतील त्यांची परवानगी आपल्याला इथे लागणार आहे. त्यानंतर मालकी हक्काच्या बाबतीत महसूल व दिवाणी न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या विवादाचा तपशील. जर त्या जी काही जमीन आपण खरेदी करणार आहोत त्यावरती जर काही कोर्ट कचेरीची केस चालू असेल तर त्याची माहिती आपल्याला इथे द्यायची आहे. त्यानंतर सर्वात शेवटचा मुद्दा आहे म्हणजे मी याद्वारे प्रतिज्ञापूर्वक कथन करतो की वर दिलेली माहिती माझ्या माहितीप्रमाणे विश्वासाप्रमाणे खरी आहे व बरोबर आहे. जर माहिती चुकीची असल्यास निदर्शनास आल्यास मी लागू असलेल्या कायद्यानुसार शिक्षेस पात्र राहील. अर्जदार सही महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार. तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे की शेतीसाठी आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे की आपल्याला जर जमिनीचा तुकडा पाडून जर खरेदी करायची असेल, मग ती विहिरी करता असेल, शेतरस्त्या करता असेल, घरकुलाच्या बांधकामा करता असेल किंवा जो काही तुकडा उरलेला असेल शासकीय प्रकल्पाच्या जमिनीमधनं त्याची खरेदी विक्री करायची असेल तर आपल्याला जिल्हाधिकारी यांच्याकडे नमुना 12 नुसार अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकारी निर्णय घेऊन आपल्याला आपला अर्ज स्वीकारतील किंवा फेटाळतील किंवा निर्णय घेऊन आपल्याला त्याची माहिती ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिली जाणार आहे. तर मित्रांनो, हा जो काही अर्ज आहे तो कशा पद्धतीने करायचा, कोणकोणती कागदपत्रे जोडायची या विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. हा अर्ज करण्यासाठी जो कायदा पारित करण्यात आलेला आहे त्याविषयी माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे. तर तो व्हिडिओ आपण पाहिला नसेल तो व्हिडिओ नक्की पहा. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.